डॉक्टर सुजाता संजय बापट, पूर्वाश्रमीची मंगल मधुसूदन नानल. आमच्या लग्नानंतर आम्ही कोकणामध्ये त्यांच्या जन्मगावी जाऊन रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे तिथे आम्ही हॉस्पिटल उभं केलं. त्याला आता 40 वर्ष होऊन गेली. त्यावेळेपासून आजपर्यंतच्या आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला जे काही प्रसंग अनुभवायला मिळाले ते आम्हाला सांगावेसे वाटले, म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. तर तुम्ही ऐका आणि तुमच्या कमेंट्स मला जरूर कळवा. धन्यवाद. आज जी गोष्ट सांगणार आहे तिचं नाव आहे हँड प्रोलॅप्स. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. OPD चालू होती आमची. त्याच्यामध्ये साधारण 10-11 वाजले असतील. गर्दी पेशंटची बाहेर आणि आतमध्ये एक 3-4 माणसं आली. बरोबर आमच्या ते सरकारी दवाखान्यातली नर्स पण होती. तर ती म्हणली, अहो एक पेशंट आणला आहे मॅडम डिलिव्हरीचा. म्हटलं ठीक आहे, काय झालं आहे काय, मला तिला घेऊन या आतमध्ये. तर आमच्या लेबर रूममध्ये तिला घेण्यासाठी मी आमच्या स्टाफला सांगितलं. तिच्याकडे बघते तर एक ब्लाऊज, एक परकर आणि अंगावर एक फाटकी चादर गुंडाळलेली आणि जेमतेम बाईला आतमध्ये नेली तिकडे. मी पाठोपाठ गेले बघायला. तिच्यातनं काय तिला इंजेक्शन द्यायचे काय अमुक तमुक विचारायला. तिला विचारते मी, अगं कधीपासून दुखतं आहे काय पोटात तुझ्या. तिला काही सांगता येईना. पहिलटकरच होती, यंग होती, अगदी तरुण मुलगी होती. तर तपासायला घेतल्यावर तिला पोझिशन दिल्यावर बघते तर तिच्या गर्भाशयाच्या तोंडातनं मधनं 2 पायाच्या मधून बाळाचा पूर्ण हात, उजवा हात बाहेर लोंबत होता. ते मूल आडवं झाल्यामुळे आणि घरीच बराच वेळ ठेवल्यामुळे हा सगळा प्रकार झालेला होता. तर तिला जेव्हा दवाखान्यात आणलं होतं तिथे काही सोय नव्हती, त्याच्यामुळे तिला माझ्याकडे घेऊन आले होते. तर चेहऱ्यावर सगळं अंगारे आणि हळद आणि कुंकू सगळं मळवट भरलेला, केस मोकळे आणि बरोबर आलेल्या बायका 2-4 नारळ घेऊन आल्या होत्या. तिच्यावर उतरून टाकतात इडापडा टळो म्हणून तो प्रकार एकीकडे चाललेला. आणि पेशंटला तिची कळ आली की ती नुसती शिव्या घालत होती, ओरडत होती. आता करायचं काय. तर बरोबरच्या बायका हळूच खुसफुस करत होत्या. म्हटलं काय झालं गं बाई, तिनं ऑपरेशनला अजिबात तयार नाही आहे, तुम्ही ऑपरेशनचं नाव तिच्यासमोर घेऊ नका. म्हटलं पण तिला सांगितल्याशिवाय, तिची सही घेतल्याशिवाय आपण कसं करणार. तर तिला थिएटरमध्ये तर घ्या आधी, बाकीची तयारी आपण करूया. तर नवऱ्याला बोलावलं. बारीकसा नवरा, अगदी यंग होता, घाबरलेला होता. त्याला म्हटलं, अरे बाबा चल आतमध्ये त्या मुलीची आपण समजूत घालूया, तू तर बोल आधी तिच्याशी जरा प्रेमाने. तर घाबरत घाबरत तो आतमध्ये आला थिएटरमध्ये. आणि त्या नवऱ्याला बघितल्यावर ती बाई जी चवताळली, जाम शिव्या घालायला सुरुवात केलं त्याला. तो तिला समजावून सांगायचा प्रयत्न करत होता, ती ऐकायच्या मनस्थितीत नाही. ती टेबलवरून उतरून खाली जायचा प्रयत्न करायला लागल्यावर तर मुलांनी असा तिच्या पोटावरती तो असा आडवा पडला, दोन्ही हात असे धरले. म्हणतो, ए आता गडबड केलीस तर बघ, माझं ऐकलं नाहीस तर तुला काडी मोड देईन. ती बाई, अरे देवा, मुडद्या तू मला देणार, तू मला देणार मीच तुला दिला, चल हड हड असं म्हणून ती जी त्या टेबलवर तरातरा उठली. दार उघडून बाहेर, तिथनं वेटिंग रूममधनं आमच्या धावत ती मग गेली. ST स्टँड आहे लागून आम्हाला, तिथनं ती बाई वर बाजारात पोचली. आणि बाहेर त्या तिच्या बरोबर आलेल्या बायका नुसत्या त्यांचा सैराट, अगो बाई अगो बाई अगो बाई 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 अगो चालली कुठं तू म्हणत तिच्या मागं सगळ्या धावल्या. जो सगळा प्रकार आम्ही आपले तोंडात बोट घालून बघतोय, करायचं काय. नंतर साधारण 1 तासाभराने त्यांनी जमतेम तिला परत दवाखान्यात आणली. 2 पायाच्या मध्ये लहान बाळाचे तिच्या पोटातले हात लोंबतोय, म्हणजे जसं शेळीचे सड असतात तसा तो हात घेऊन ती बाई बाहेर पळत गेली. म्हणजे तिच्या मनामध्ये काय चाललं असेल, किती संताप असेल आणि किती भीती असेल त्याची कल्पना करा. तर तिला मी बसवून घेतली, तिच्या पाठीवरून हात फिरवला, तिला समजावून सांगितलं. म्हटलं, अगं आता तू गाईच्या वासराचं बघितलंयस ना कसं बाहेर येतं बाळ, तू शेळीचं बघितलंयस वासरू, सगळं तू बघितलीस ना, मग तुझंही बाळ खरं म्हणजे तसं रस्त्याने बाहेर येणार आहे. पण काय झालं आहे, हात बाहेर आल्यामुळे रस्ता बंद झाला आहे ना गं. तुला जर ऑपरेशन करायचं नसेल तर मी ते बाळाचा हात का मला कापायला लागेल,
त्याच्यानंतर बाळाचे तुकडे करून त्याला बाहेर काढायला लागेल. हे तुला करायचं आहे का? तू आई आहेस ना त्या बाळाची. त्याच्यापेक्षा आपण सांगतो तसं, मी सांगते तसं तू कर, म्हणजे तुझं बाळ तुझ्या हाताला लागेल गं. जेमतेम करून पण शेवटी नशिबाने मातृत्व जिंकलं. ती बाईला आम्ही धरून आतमध्ये नेली, तिला थोडं सिडेट केलं आणि तिचं सिझर करून तो बाळ, तोपर्यंत तो हात असा सुजून निळा काळा भप्प झाला होता. तो स्वच्छ केला, वरनं बाळाला बाहेर काढलं, तर हात खांद्यातनं निखळला होता तो. त्याला परत बसवला, बँडेजनी बांधलं. पण शेवट गोड झाला, म्हणजे ते बाळ त्या बाईच्या हाताला लागलं आणि सगळी मंडळी सुखासमाधानाने घरी गेली. हेच मला सांगायचं होतं. थँक्यू.